हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण 9th आणि 10th स्टँडर्डचा जो सिलेबस आहे त्याला आपण खास करून सुरुवात करणार आहोत. तर त्यामधला जो सोपा आणि महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे, जो SSC, CBSE, ICSE या सर्वच बोर्डला आहे, तो त्या टॉपिक पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर आपला जो आजचा सब्जेक्ट आहे तो आहे मॅथ्स, आणि त्या मॅथ्स मधला जो टॉपिक आहे तो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजेच जे मराठी मीडियमचे असतील त्यांच्यासाठी कोणता धडा असेल तो दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चल म्हणजे व्हेरिएबल्स, टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे ती आपल्याला बघायची आहे. आतापर्यंत तुम्ही जे पण शिकला असाल 8वी पर्यंत, त्यामध्ये तुम्ही फक्त वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन बघितलं विथ वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबलने जे पण लिनियर इक्वेशन असेल त्याच तुमच्या चॅप्टरचं टॉपिकचं नाव असेल पॉलिनॉमियल किंवा बहुपदी. त्याच पद्धतीने जे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे. मग दोन चल असायला पाहिजे, कंपल्सरी दोन चल. मग लिनियर इक्वेशन म्हणजे काय, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मीन्स जे पण व्हेरिएबल असेल, जे पण म्हणजे एका इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल पाहिजे, टू व्हेरिएबल्स. एका लिनियर इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल्स पाहिजे, आणि त्या टू व्हेरिएबल्सची डिग्री ऑफ टू व्हेरिएबल्स इज 1, ऑलवेज 1. म्हणजे त्यांची जी डिग्री असेल ती सुद्धा काय पाहिजे, एकच पाहिजे. एकच त्यांची डिग्री, एक. त्याच्यामध्ये दोन चल प्रेझेंट म्हणजेच टू व्हेरिएबल्स. तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो 3x + 4y + 3 = 0. तर ह्या इक्वेशन मध्ये हे एक व्हेरिएबल आहे, म्हणजे दोन व्हेरिएबल झाले. आणि त्या दोन व्हेरिएबलची डिग्री म्हणजे ह्या x ची डिग्री 1 आहे, ह्या y ची डिग्री 1 आहे. मी नेहमी सांगतो मॅथ्स में जिसका कोई नहीं उसका 1 होता है. म्हणून याची पण डिग्री 1 आहे, y ची पण डिग्री 1 आहे. हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्या डेफिनेशन नुसार इथं दोन व्हेरिएबल प्रेझेंट आहेत आणि त्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री काय आहे, 1 आहे. तर या इक्वेशनला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. यस, हे काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. मग दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं, तर त्याचा काय दिलेला आहे तुम्हाला, जनरल फॉर्म. मराठीत त्याला काय म्हणतो, सामान्य रूप. तर ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील रेषीय समीकरणाचा सामान्य रूप दिलेला आहे, जनरल फॉर्म दिलेला आहे. तो जनरल फॉर्म काय आहे, ax + by + c = 0. तर a b आणि c हे काय आहे, रियल नंबर असायला पाहिजे. रियल नंबर हे काय आहे, रियल नंबर्स. x आणि y काय आहे,
व्हेरिएबल्स, आणि जो ए आणि बी आहे, ए आणि बी आहे आर नॉट झिरो ॲट सेम टाइम. इथं सगळ्यात महत्वाचं लिहिलंय सेम टाइम म्हणजे काय, एकाच वेळेस दोन्ही झिरो नसायला पाहिजे. म्हणजे जर ए जर झिरो असेल तर बी झिरो नसला पाहिजे, आणि जर बी जर झिरो असेल तर ए झिरो नसायला पाहिजे. त्यावेळेस त्या इक्वेशनला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण. ह्या सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ह्या सोप्या सोप्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला अवघड असं काहीच जाणार नाही. म्हणून काय की ह्या जनरल फॉर्म वरून तुम्हाला काय करायचंय, दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे की नाही आहे, नसेल तर त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता का, त्याचं रूपांतर करू शकता का लिनियर इक्वेशन मध्ये, तेही बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय की जर टू व्हेरिएबलचं लिनियर इक्वेशन आहे तर त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल प्रेझेंट आहे का नाही हे बघायचं. नंतर त्या दोन व्हेरिएबलची डिग्री बघायची, जर डिग्री 1 असेल तर पुढे रूपांतर करायचं, जर डिग्री 1 नसेल तर ते लिनियर इक्वेशन नसतं, ते लिनियर इक्वेशन नसतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला लिनियर इक्वेशन ओळखायचं कसं ते शोधायचं आहे. म्हणजेच आपण त्याची एक्झाम्पलही घेऊ, आता बघा बऱ्याचदा काय होतं, आता हे एक्झाम्पल आहे बघा. आता लक्षात ठेवायचं डेफिनेशन नुसारच विचार करायचा, आपल्या डोक्यात काय येतं तो विचार करायचा नाही. आता आपण इथं काय विचार करणार, अरे एक्स तर डिनॉमिनेटरला आहे, एक्स तर छेदाला आहे, वाय पण छेदाला आहे, म्हणजे तो एक्स आणि वाय डिनॉमिनेटरला आहे, मग हे कसं काय असेल. तुम्हाला हे अजिबात नाही सांगितलंय, डेफिनेशन मध्ये अजिबात असं सांगितलं नाही की एक्स तुमचा छेदाला असेल, डिनॉमिनेटरला असेल की न्यूमरेटरला असेल, असं अजिबात सांगितलं नाही. डेफिनेशन मध्ये फक्त काय सांगितलंय की दोन व्हेरिएबल प्रेझेंट पाहिजे, आहेत प्रेझेंट, दोन व्हेरिएबल प्रेझेंट पाहिजे, आहेत दोन व्हेरिएबल, दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे, एक्स ची पण डिग्री 1 आहे, वाय ची पण डिग्री 1 आहे, म्हणजेच काय हे लिनियर इक्वेशन असू शकतं. मग काय करायचं, याचं जे आहे याचा जनरल फॉर्म जो आहे आपल्या लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे त्या साईडला 0 आहे, इथं आहे का नाही, मग याला कन्वर्ट करून घ्यायचं. आता ट्रान्सपोजिशन तुम्हाला येतच असेल, ट्रान्सपोजिशन तुम्ही शिकलाच असाल. आपला जो धडा आहे तो आता 9वी 10वीचा आहे, मग तुम्हाला ट्रान्सपोजिशन येत असेल म्हणजे तुम्ही 4 ला इकडे पाठवणार, आपला साइन इकडे आल्यावर मायनस होतो, म्हणजेच 4/x प्लस 5/y मायनस 4 इज इक्वल टू 0. मग बघा ax प्लस by प्लस c, 4 झाला तुमचा a, x प्रेझेंट आहे, 5 झाला तुमचा b, y प्रेझेंट आहे, प्लस c, इथं c म्हणजे मायनस 4 आहे, म्हणजेच सर्व प्रेझेंट आहे. आपल्या ज्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय त्या डेफिनेशन नुसार सर्वच आहे, म्हणजे हे काय असणार आहे, लिनियर इक्वेशन असणार आहे. इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण असतं, हे असेलच का, कारण की आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या रूल्स नुसार सर्व रूल्स काय करतं, हे फॉलो करतोय, त्यानुसार हे लिनियर इक्वेशन आहे, त्यानुसार हे लिनियर इक्वेशन आहे. आता बघा दुसरं एक्झाम्पल, सेकंड 3x² प्लस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. मग आता बघितलं समजलं पाहिजे आपल्याला की याची जे व्हेरिएबल दिली आहेत एक्स आणि वाय, त्या एक्स मध्ये एक्स ची डिग्री किती दिलेली आहे, 2. डिग्री ऑफ एक्स इज इक्वल टू 2. आणि आपल्याला डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की डिग्री लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये डिग्री किती पाहिजे, फक्त 1च. पण इथं डिग्री ऑफ एक्स काय 2, म्हणजेच काय इथं बघितल्या कळतं की याची डिग्री ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे हे काय असणार आहे, नो दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, नाही हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. लगेच समजतो,
लगेच समजतं. बरोबर. आता तिसरं बघा, √2x प्लस √4y इज इक्वल टू -4 √5 √2 करणार. बरोबर. आता बघा, नंबर कोणताही असू द्या, रिअल नंबर पाहिजे. रिअल नंबर मध्ये दोन प्रकारचे नंबर येतात, रॅशनल आणि इररॅशनल. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. वास्तव संख्यांमध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या येतात. मग त्या तुम्हाला आहेत ना, रिअल नंबर आहे हा, परिमेय संख्या अपरिमेय संख्या आहे, म्हणजे आपल्याला काही फरक पडत नाही. रिअल नंबर बोललेले सगळे जे नंबर्स आहेत, नंबर सिस्टीम आहे, सर्व नंबर सिस्टीम तुम्हाला लक्षात पाहिजे. रिअल नंबर बोललेत म्हणजे √2 √5 आलं तर काही फरक पडला पाहिजे नाही, कारण की √2 √5 या अपरिमेय संख्या आहेत. इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबर आहे म्हणजे काय? इररॅशनल नंबर म्हणजे काय? की ते पण रिअल नंबर आहे, काही फरक पडला पाहिजे. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल पाहिजे. दोन व्हेरिएबल असल्यानंतर काय, दोन व्हेरिएबल असल्यानंतर त्यांची डिग्री 1 पाहिजे. त्याची दोघांची डिग्री 1 आहे. प्रेजेंट नाही म्हणजे ऑलरेडी 1 असते. इसका कोई नहीं, मैथ में उसका 1 होता है, ऑलरेडी 1 असते. म्हणून फक्त याला काय करायचं, मग आता जनरल फॉर्म मध्ये म्हणजे सामान्य रूपात कन्वर्ट करून घ्यायचं. तुमचं जनरल फॉर्म, तुमचं सामान्य रूप जे आहे, सामान्य रूप काय सांगतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग √2x प्लस √5y. मग इकडे काय आहे, -4 आहे. ट्रान्सपोज करा, पाठवा इकडं. राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला चालत होतो, इकडे मायनस आहे, इकडे त्याला प्लस होईल. म्हणजे रूट प्लस √5y प्लस 4 इज इक्वल टू 0. झालं. याच्यानुसार a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू √5, c इज इक्वल टू 4. ऑल आर प्रेझेंट. झालं. त्याच्यानुसार सर्वच आहे. म्हणून काय आहे, हे सुद्धा काय आहे, एस हो, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. यस, दिस इज एन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. आता बघा, अजून एकदम सोपा आहे आणि सोप्या पद्धतीत मांडून सांगणार आहे. जरी हळूहळू असलं लेक्चर तरी बघा का, कारण की आपली सुरुवातीची गती ही कासवासारखीच पाहिजे आहे. कारण की जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग झालं तर तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून काय की प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत, ते सॉल्व्ह करून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करताना कोणती अडचण आली नाही पाहिजे. आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करताना जर तुम्हाला अडचण निर्माण झाली तर तो क्वेश्चन मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला त्या क्वेश्चनचं ॲन्सर त्याच वेळेस सांगेन. आणि पुढच्या वेळेस तुमचा प्रश्न असेल, म्हणजे इतरांना आला असेल, तर व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा मी तो सॉर्ट आउट करून देईन. तर पुढचं जर बघितलं, चौथं एक्झाम्पल, तर मी काय करतो, 0x घेतो, 0y घेतो, प्लस 4 घेतो, म्हणजे 0. आता बघा, पहिले सांगितलंय दोन व्हेरिएबल पाहिजे आहेत, दोन व्हेरिएबल, दोघांची डिग्री 1 पाहिजे, दोघांची डिग्री 1च आहे. x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे. पण आता तिसरा रूल काय सांगतो, की a and b, म्हणजे हा झाला a आणि हा झाला b, हा झाला a आणि हा झाला b. आपल्या जनरल फॉर्म नुसार, सामान्य रूपानुसार a and b आर नॉट 0. दोन्ही 0 नसायला पाहिजे. कधी ऍट द सेम टाइम, एकाच वेळी. मग इथं तर दोन्ही एकाच वेळी 0 आहेत, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण नसणार. दिस इज नॉट अन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. व्हाय? बिकॉज काय, a and b आर 0 ऍट सेम टाइम, एकाच वेळी. a and b काय आहे, रिझन काय द्यायचं, a and b आर 0 ऍट द सेम टाइम. a and b आर 0 ऍट द सेम टाइम. म्हणून काय की हे
दोन चलातील रेषीय समीकरण नसणार. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे सुद्धा समजलं पाहिजे. मग जर मी हेच इक्वेशन थोडं जर चेंज केलं, म्हणजे मी जर x 5 केला, x मी 5 केला, तर हे लिनियर इक्वेशन असेल का? तर यस, x प्रेझेंट आहे, x आणि y प्रेझेंट आहे, दोन व्हेरिएबल आहे, दोघांची डिग्री एक आहे आणि दोन्ही वेळेस इथं a ची व्हॅल्यू 5 आहे आणि b ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे दोन्ही वेळेस, म्हणजे सॉरी, एकाच वेळेस a आणि b 0 नाही आहे, इथं फक्त b 0 आहे, a 0 नाही, a 0 नाही. म्हणजेच हे सुद्धा काय आहे? यस, हो, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. यस, दिस इज एन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. का? कारण की एकाच वेळेस a आणि b 0 नाही, a आणि b 0 नाही. आता एकाच वेळेस दोघं 0 का नसायला पाहिजे? त्याचं कारण आहे, तुम्हाला या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि जर ह्या दोन व्हेरिएबल्सचे जर हे दोन्ही 0 असतील a आणि b, तर तुम्ही व्हॅल्यू कसं काय फाइंड करणार? किंमत कशाची काढणार? कारण की जर 0 ने कशालाही मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येतो? 0च येतो. 0x, 0 into x, 0, 0 into y, 0, 0 multiply x, 0, 0 multiply y, 0. 0 ने कशालाही गुणाकार केला तर त्याचं उत्तर 0च येतो. म्हणून दोन्ही 0 नसायला पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून दोन्ही 0 नसायला पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणून काय, a इथं काय 5 आहे, b काय 0 आहे. म्हणून तुम्ही इथं x ची तरी व्हॅल्यू काढू शकता, x ची व्हॅल्यू काढू शकता. म्हणून काय की हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. अजून एक एक्झाम्पल बघू. 4xy plus 5y plus 3 is equal to 0. आता आपला जो जनरल फॉर्म आहे, लक्षात ठेवा का, तो काय आहे? ax plus by plus c is equal to 0. x एकच व्हेरिएबल आहे, एका वेळेस एकच व्हेरिएबल. इथं काय, एका वेळेस दोन व्हेरिएबल आहे, एका वेळेस दोन व्हेरिएबल आहेत. मग हे असेल का? तर नसेल. आपल्या जनरल फॉर्म नुसारच काय की हे सुद्धा लिनियर इक्वेशन नसेल का? कारण की इथं सांगितलं एकाच वेळेस एक व्हेरिएबल पाहिजे. इथं एकाच, याला काय दिलेत? दोन व्हेरिएबल दिलेत. मग दोन व्हेरिएबल दिलेत तर असणार का? तर नाही, नसणार. तर हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण असणार. म्हणजेच नो, this is not a linear equation in two variables. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जनरल फॉर्म नुसार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स फाइंड करता आले पाहिजे, शोधता आले पाहिजे, ठरवता आले पाहिजे, डिसाइड करता आले पाहिजे युजिंग 3 रूल्स. पहिलं एक्स आणि वाय प्रेझेंट पाहिजे. पहिलं काय? एक्स आणि वाय प्रेझेंट पाहिजे. दुसरं काय? तो जो एक्स आणि वाय आहे त्याची डिग्री काय पाहिजे? 1च पाहिजे. आणि तिसरं काय आहे? ए आणि बी सेम टाइमला 0 नसायला पाहिजे. हे 3 रूल ज्याला लक्षात राहिले त्याला दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इझिली फाइंड आउट करता येतं, डिसाइड करता येतं, विच इज अन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विच इज नॉट, डिसाइड करता येतं. बरोबर? तर मग हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कसं ओळखायचं. तर आता जे आहे आपण बघणार आहोत की जी पण लिनियर इक्वेशन्स आहेत ती लिनियर इक्वेशन सोडवायची कशी. आता जर एक व्हेरिएबल असतं म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असतं म्हणजे असं 4x plus 5x is equal to 9. तर 4x plus 5x होतो 9x. इथं 9x हा 9 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे ट्रान्सपोज केला तर डिवाइड होईल. 9x ची व्हॅल्यू आली 1. जर एकच व्हेरिएबल असतं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एक जरी इक्वेशन असलं तरी
पण जर दोन व्हेरिएबल असली तर तुम्हाला सुद्धा दोन लिनियर इक्वेशन लागतात सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला काय लागतात, दोन इक्वेशन लागतात एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी. एका इक्वेशनने म्हणजेच फॉर एक्झाम्पल 3x + 4y + 4 = 0 ह्या एका इक्वेशनने एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढता येणार नाही. यासाठी तुम्हाला याच्यासोबत अजून दुसरं एक इक्वेशन लागेल आणि ते इक्वेशन घेऊन तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढावी लागेल. त्याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आपण लिनियर बघतोय म्हणून लिनियर लिहितोय. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, एक सामायिक, एकासारखेच एक सामायिक रेषीय समीकरणे. एक सामायिक रेषीय समीकरणे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे दोन इक्वेशन दिलेली असताना त्या दोन इक्वेशनचा वापर करून यूज करून तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. ते झाले सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. मग ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. एका चलाला काय करायचं, संपून टाकायचं, कट करायचं. इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल, कट करणे, डिलीट करणे, एका चलाला काढून टाकणे. आणि दुसरी जी मेथड आहे ती आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय की एका चलाची किंमत काढून ती किंमत एका दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकणे आणि नंतर त्या दोन्ही चलांची व्हॅल्यू काढायची. म्हणजे एका चलाची किंमत कशी काढायची, एका चलाची किंमत काढण्यासाठी एक दुसरं इक्वेशन तयार करायचं. त्या चलाला दुसऱ्या इक्वेशन तयार करायचं. ती जे इक्वेशन असेल त्या चलाची दुसऱ्या चलाची किंमत असेल आणि ती जी दुसऱ्या चलाची किंमत येईल ती एका जे दोन इक्वेशन्स दोन समीकरण दिले त्या दोन्ही समीकरणापैकी कोणत्या तरी समीकरणामध्ये टाकायची आणि काय करायचं ते सोडवायचं. त्याला म्हणतो सबस्टिट्यूशन. या दोन्ही मेथड आपण आज शिकणार आहोत. आणि मॅथमॅटिक्स ही काय आहे, थिअरॉटिकल नाही आहे, जास्त थिअरॉटिकल नाही, फक्त कन्सेप्ट समजण्यापुरता. बाकी फक्त काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, प्रॉब्लेम सॉल्विंग. जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार. आणि जेवढी प्रॅक्टिस झाली तेवढे तुम्ही ट्रेन होणार. तेवढी तुमची कासवाची जी गती आहे ती हळूहळू वाढत तुम्ही काय होणार, ससा होणार. आणि आपल्याला काय व्हायचंय, सुरुवातीला कासव आणि लगेच झेप घेऊन काय ससा. काय व्हायचंय, ससा व्हायचंय आपल्याला. पण सुरुवातीला कासव, बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी कासवच व्हायचं. प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्विंग कंटिन्युअसली करत राहिलं की तुम्ही ससा होणार. ससा व्हायचं. पण कधी, आधी बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या, कसं सॉल्व्ह करायचं ते माझ्याकडून शिकून घ्या. म्हणून सांगतो माझे लेक्चर बघा आणि ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच या लेक्चर्सचा लाभ होईल आणि मॅथमॅटिक्स आणि बाकीचेही सब्जेक्ट काय होतील, सोपे होतील आणि एज्युकेशनमध्ये सिरियसनेस येईल. म्हणून मी फालतू गोष्टी, फालतू गप्पा, फालतू कॉमेडी करणार नाही. मला ते जमत नाही. सिरियसनेस ठेवा एज्युकेशनमध्ये, तर तुम्ही पुढे जाल. लेक्चर बोर झाले, कॉमेडीचा शो बघा, एखादा जोका वाचा, संपला विषय. बट लेक्चर चालू असताना
सिरियसच पाहिजे. एव्हरी स्टुडंट काय पाहिजे, सिरियस पाहिजे. म्हणून काय की दोन मेथड आहेत हे सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक रेषीय समीकरणे सॉल्व्ह करण्यासाठी सोडवण्यासाठी काय आहेत, दोन मेथड आहेत. एक पहिला आहे इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल, एका चलाला काढून टाकायचं, आणि दुसरं सबस्टिट्यूशन म्हणजे एका चलाची किंमत समीकरणात काढायची आणि तेच समीकरण दुसऱ्या समीकरणामध्ये त्याची किंमत टाकून त्या एक्स आणि वाय ह्या चलाची किंमत काढायची. तर ते कसं करायचं ते आपण काय करू, उदाहरण बघून सॉल्व्ह करू. बरोबर. बघा example 1 5x minus 3y is equal to 8. 5x minus 3y is equal to 8 आणि 3x plus y is equal to z. हे काय तुमचं उदाहरण आहे. आणि सायमल्टेनियस आहेत म्हणजे दोन इक्वेशन लागणार आहेत. तुम्हाला दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे कारण की तुमच्याकडे दोन चल आहेत आणि दोन चल तुम्हाला एक्स आणि वाय म्हणून दोन इक्वेशन लागणार आहेत. मग आता आपण एक पहिली मेथड घेऊ, मेथड 1 काय, इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. सर्व मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश यांच्यासाठी सगळं सेम पद्धत आहे. SSC, CBSE, ICSE सेम मेथड आहे. इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल, एका चलाला काढून टाकणे, कट करणे, डिलीट करणे. एका चलाला कसं काढायचं तो तुम्हाला दिलेली आहे सोल्युशन. तुम्हाला इक्वेशन दिलेली आहे 3y इज इक्वल टू, याला म्हणायचं इक्वेशन 1, समीकरण 1 मराठीत लिहायचं तर समीकरण 1 बरोबर. आणि दुसरं काय दिलंय 3x plus y इज इक्वल टू, z नाही 2 काय 2, याला काय म्हणणार तुम्ही इक्वेशन 2, समीकरण 2 हा प्लस, सॉरी हा मायनस आहे तो प्लस आहे. इथंच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही प्लस असतील तर काय करायचं, एक मायनस आणि एक प्लस असेल तर काय करायचं, आणि दोन्ही मायनस असतील तर काय करायचं, ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मध्ये जर तुम्हाला मायनस मायनस म्हणजे काय होतं, प्लस मायनस म्हणजे काय होतं, प्लस प्लस म्हणजे काय होतं, मायनस मायनस म्हणजे काय होतं, हे ज्याला समजलं त्याला हे अवघड जाणार नाही. आता पहिली गोष्ट आहे हा मायनस. आता ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायचं हे कशावर ठरवायचं, याच्यावरती. हा मायनस आहे, हा प्लस आहे, हा वाय प्लस आहे, इथं पण वाय आहे पण 3y आहे. त्याच्याच काही नंबर्सचा विचार नको करतो, एक सेम करता येतो. पण हा वाय आणि हा वाय याच्यामध्ये हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. जर दोन्ही एक मायनस आणि एक प्लस आहे अशा वेळेस करायची ऍडिशन, या दोघांची काय करायची ऍडिशन. पण त्याच्या आधी इथं काय आहे 3y आहे आणि इथं फक्त y आहे. सोपं काय ते बघायचं. आता बघा इथं पण दोन्ही व्हेरिएबल आहेत, x इथं पण x आहे इथं पण x आहे, पण इथं 3 आहे इथं 5 आहे. दोन्ही सारखं करण्यासाठी काय करावं लागेल, 5 3 जा 15 म्हणजे 5 3 15, म्हणजे इथं पण 15x आला पाहिजे इथं पण 15x आला पाहिजे. तुम्हाला कट करायचं ना, कट कधी होतं, एक मायनस आणि एक प्लस असलं त्यावेळेस कट होतो. म्हणजे काय -1 + 1 इज इक्वल टू 0, म्हणजे दोन्ही काय झाले कट झाले, म्हणजे इलिमिनेट झाले. काय झाले इलिमिनेट झाले ना. आपलं काय इलिमिनेट, एक वन टर्म इलिमिनेट करायची म्हणजे काय दोन्ही टर्म काय पाहिजे सेम पाहिजे. वरून काय पाहिजे त्या एक मायनस आणि एक प्लस पाहिजे, एक मायनस आणि एक प्लस पाहिजे. आता जर यांचा विचार केला 5 आणि 3, सोप्यात सोपं कसं करता येईल त्याचा आधी विचार करायचा. 5 आणि 3चा जर विचार केला तुम्ही तर इथं 5 आहे इथं 3 आहे, 5 3 जा 15 म्हणजे दोन्ही ठिकाणी 15 15 करावं लागणार आहे.
मग 15 करण्यासाठी हे जे इक्वेशन आहे लक्षात ठेवा, मल्टिप्लाय करायचं तर पूर्ण इक्वेशनला करायचं, फक्त यालाच नाही, पूर्ण इक्वेशनला. तर हे जे इक्वेशन याला पण तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 15x येण्यासाठी तुम्हाला ह्या पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. पण इथं बघा y आणि इथं y आहे, म्हणजे इथं 3y आहे आणि इथं फक्त y आहे. साईनचा विषय घ्यायचा नाही, साईनचा विषय आपला झाला. जर साईन वेगळे असेल तर ऍडिशन करायचं, म्हणजे ते दोन्ही काय होतात, इलिमिनेट होतात. तर साईनचा विषय घ्यायचा नाही, कारण की ते ऑलरेडी अपोजिट आहेत, हा प्लस आहे मायनस आहे. फक्त आता हे सारखं कसं काय करायचं, इथं 3y आहे ऑलरेडी प्रेझेंट, इथं फक्त y आहे, म्हणजे तुम्ही याला 3y करू शकता. म्हणजे इथं फक्त एकालाच, म्हणजे इक्वेशन 2 लाच फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, इक्वेशन 1 ला करायची गरज नाही. पण जर तुम्ही x ला इलिमिनेट करण्याचा विचार केला, x ला काढून टाकण्याचा विचार केला, तर तुम्हाला पहिल्या इक्वेशनला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दुसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. का, कारण की तुम्हाला x सारखा आणावा लागतो, सारखेच इलिमिनेट होतात. त्यामुळे सोपं काय ते बघायचं. सोपं काय, इथं फक्त 3y इथं y, म्हणजे ह्या y ला फक्त 3y करायचं, ह्या y ला 3y करायचं, म्हणजे फक्त या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय, इथं लिहायचं मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 2, म्हणजेच समीकरण 2 ला 3 ने गुणले. समीकरण 2 ला मग 3 ने गुणले म्हणजे काय, 3 गुणिले 3x, पूर्ण याला गुणायचं, 3 गुणिले 3x प्लस 3 गुणिले y, 3 into 3x प्लस 3 into y इज इक्वल टू 2 into 3. सगळ्या पूर्ण इक्वेशनला, पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं 3 ने. मग 3 3 जा 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. हे झालं तुमचं इक्वेशन 3, यालाच म्हणतो आपण समीकरण 3. मग आता तुमचं जे समीकरण 1 आहे तो -3y आहे आणि तर +3y आला. इक्वेशन, मग या दोघांची तर मायनस आहे तर प्लस आहे, म्हणून काय करायची, ऍडिशन करायची. मग इथे लिहायचं ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3, समीकरण 1 व 3 ची बेरीज करा. मग समीकरण लिहायचं 5x - 3y बरोबर 8 प्लस बेरीज करायची आहे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता बेरीज x चीच करायची, y चीच करायची, नंबरचीच करायची, लाईक टर्म्स म्हणतो त्याला आपण. बेरीज, ऍडिशन, सबट्रॅक्शन ही फक्त लाईक टर्मचीच होते. म्हणून 5x प्लस 9x, x असा नसा द्यायचा आणि ऍडिशन फक्त नंबरची करायची. 5 + 9 14, 5 + 9 14. आता हा प्लस आहे, मायनस आहे, कॅन्सल डायरेक्ट, इलिमिनेट, म्हणून करून इलिमिनेट. तो लिहितला का बसू, -3y + 3y इज इक्वल टू 0. इथे प्लस 0 नका लिहित बसू, कशाला उगाच हे करतात. 0 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. 0 मध्ये ऍड करा, 0 ऍड करा कोणामध्ये, किंवा 0 कोणामधून मायनस करा, काही व्हॅल्यू मध्ये चेंज होत नाही, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही, एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे नाही. आणि 8 + 6 8 आणि 6 14. तर हा x जो आहे, हा x आणि हा जो 14 आहे यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन, गुणाकार आहे. मग ट्रान्सपोज केला, गुणाकारचा काय होतो, भागाकार. 14/14, 14 1 जा 14, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. x ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. मग ही जी व्हॅल्यू आहे x ची, ती ह्या कोणत्याही 1 2 आणि 3 या 3 समीकरणामधल्या कोणत्याही समीकरणामध्ये टाकली तरी तुम्हाला y ची व्हॅल्यू काढता येईल. काय, y ची व्हॅल्यू काढता येईल. मग x ची व्हॅल्यू आली की मी x ची व्हॅल्यू काय करतो बघा, x ची व्हॅल्यू काय करतो, समीकरण 2 मध्ये टाकतो. म्हणजे पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ह्या 2 मध्ये काय येतं, फक्त y, जे सोपं इक्वेशन दिसतं ना त्याच्यामध्येच करायचं, जे सिंपल इक्वेशन दिसतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे काय, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये टाका किंवा टाकली नका म्हणून टाकली.
बरोबर. तर मग समीकरण 2 काय, 3x + y = 2. x ची व्हॅल्यू काय आली 1. मी इथे लिहायचं या दोघांमध्ये गुणाकार असतो 1 + y = 2. 3 × 1 3 + y = 2. हा 3 इकडे काय प्लस आहे, ट्रान्सपोज केला तिकडे पाठवला राईट हँड साईडला तो मायनस होईल. y = 2 - 3. लक्षात ठेवा हा 3 इकडे जातो म्हणून असा अजिबात का नाही लिहू 3 - 2 नाही. हा जो इथला 2 आहे तो जसा तसाच राहू द्यायचा. त्याच्या पुढे हा इकडचा जाणारा लिहायचा, त्याच्या आधी अजिबात नाही लिहायचा. आधी लिहिला तर लक्षात ठेवा, जर आधी लिहिला 3 - 2 तर 3 मधून 2 गेले 1. आन्सर चुकतं का, कारण की बघा तर y = 2 - 3 तर y = आता हा प्लस आहे मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होणार. 3 मधून 2 गेले 1 राहिला. आणि मी नेहमी सांगतो की काय की सबट्रॅक्शन करत असताना ॲडिशन करत असताना साइन जे असतं ते मोठ्या नंबरचं येतो. तो मोठा नंबर बिग नंबर कोण आहे 3, तर त्याचं साइन काय मायनस, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली -1. इथं 1 आली होती म्हणून सांगतो साइन सुद्धा बदलायला नको. अशा पद्धतीने काय आला x = 1 y = -1. हे तुमचं काय झालं सोल्युशन. उत्तर. तुमचं काय झालं उत्तर झालं, उकल झाली. सोल्युशन मध्ये उकल झाली तुमची. x = 1 y = -1. अशा पद्धतीने तुम्हाला एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ही पहिली मेथड बघितली, मेथड 1. दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन, ती पण बघू. हेच एक्झाम्पल राहू द्या, ह्याच एक्झाम्पलने सॉल्व्ह करू. सबस्टिट्यूशनने मेथड 2 सबस्टिट्यूशन. काय करायचं सबस्टिट्यूशन मध्ये, आता बघा सोपं आहे ना. ह्या y ची जी आहे ना किंमत काढून घेऊ. ह्या y ची काय करू किंमत काढून घेऊ. मग काय, हे जे इक्वेशन 2 आहे हे इक्वेशन मध्ये काय y = हा इकडे 3x प्लस आहे तिकडे गेला तर मायनस, म्हणजे 2 - 3x. ही कोणाची किंमत आली y ची किंमत आली. कोणाची किंमत आली y ची किंमत आली. मग ही जी किंमत आहे ही इक्वेशन 1 मध्ये टाकायची. सबस्टिट्यूट y = 2 - 3 इन इक्वेशन 1. म्हणजेच काय y = -2 - 3x ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकली. तर ती टाकल्यानंतर काय बघा 5x असा नसा राहिला. आपण कशाची किंमत टाकतो y ची -3. इथं 3 इथं y, सॉरी मी तसं लिहून घेतो म्हणून तुम्हाला समजवतो. मग बघा 5x - 3. आता y ची किंमत आपल्याला काय टाकायची, ही y ची किंमत काय आहे 2 - 3x = 8. 2 - 3x = 8. ह्या y च्या ऐवजी कोणती किंमत टाकायची, ही जी आपण सबस्टिट्यूट करून किंमत काढली ती येथे सबस्टिट्यूट करायची, रिप्लेस करायची आहे y च्या ऐवजी टाकली. मग 5x मायनस, आता ह्या 3 ने दोघांना मल्टिप्लाय करायचं, ह्या दोघांना 3 × 2 आणि मायनस. आता बघा हा मायनस आहे प्लस 3 × 2 6 -6 आणि बघा मायनस प्लस. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस डायरेक्ट साइन प्लस होतो, लक्षात ठेवायचं. मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन सारखे रूल नाही आहेत. म्हणून माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती बेसिक मॅथ्सचा, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबरची कशी करायची त्याचा पण व्हिडिओ, तोही बघा जर तुम्हाला अडचण येत असेल तर. हा मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतो प्लस होतो. 3 3 जा 9x आणि = 8. 3 × 2 केला आधी, हा मायनस आहे प्लस आहे, मायनसच राहील. मायनस प्लस मायनस होतो मल्टिप्लिकेशन मध्ये. 3 × 2 6 झाला मायनस, म्हणजेच मायनस प्लस
3 × 3 9, 9x = 8. मग आता हा जो नंबर आहे, नंबर एका साईडला, व्हेरिएबल एका साईडला, म्हणजेच 5x + 9x, आणि हा जो नंबर आहे तो ट्रान्सपोज करायचा आहे, इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस, तर 8 प्लस 5 + 9 14, 14x = 8 + 6 14, 8 + 6 14. हा इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला तर काय होतो, डिवाइड होतो, 14 14 1 जा 14, x ची व्हॅल्यू काय आली 1. मग ही जी व्हॅल्यू आहे, हे इथं जे सबस्टिट्यूट केलेलं आहे याला आपण काय म्हणू, समजा इक्वेशन 3, समीकरण 3, ही जी व्हॅल्यू आहे या सबस्टिट्यूट केलेल्या नवीन इक्वेशन मध्ये काय करायची, पुट करायची. पुट x = 1 इन इक्वेशन 3, x = 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकली, तर y = 2 - 3x हे इक्वेशन आलेलं होतं. y = 2 - 3, x ची व्हॅल्यू काय आहे 1, y = 2, 3 × 1 3, म्हणजेच y = -1. 3 मधून इथून गेले 1, आणि मोठ्या संख्येचा बिग नंबरचं साइन मायनस, -1 म्हणजे तुमचं सोल्युशन काय आलं, x = 1, y = -1, y = -1. बघा, दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलं, मेथड 1 मेथड 2, आन्सर सेम आलं, म्हणजे आपण बरोबर सॉल्व्ह केलेलं आहे. आन्सर सुद्धा चुकायला नको, दोन्ही मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरी आन्सर तेच यायला पाहिजे. आता तुम्ही ठरवायची कोणती मेथड सोपी आहे, ही मेथड छोटी आहे. फक्त या मल्टिप्लिकेशन मध्ये चुकायचं नाही, इथंच सगळं महत्वाचं आहे. इथं जो तुम्ही सबस्टिट्यूट करता, ती जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना जर तुम्ही मल्टिप्लिकेशन चुकला तर सगळं चुकेल. ते थोडं लेंदी, मेथड 1 लेंदी आहे, त्याच्यामध्ये इलिमिनेट करायचं, पण ते सोपं का वाटतं बऱ्याच मुलांना, ते सोपं वाटतं. ही मेथड 2 अवघड वाटते. ते सोपं का वाटतं, कारण की त्याच्यामध्ये सरळ आपण सारखं करून घेतो, लगेच सॉल्व्ह करतो, आणि इथं काय करतो, सबस्टिट्यूट करतो, y ला सबस्टिट्यूट करायचा, मग तीच किंमत y ने सबस्टिट्यूट केलेल्या इक्वेशन मध्ये टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक सामायिक रेषीय समीकरणे सोडवायची आहेत. एक सामायिक रेषीय समीकरणे काय करायची आहेत, सोडवायची आहेत. मेथड 1 ने किंवा मेथड 2 ने, जी तुम्हाला सोपी जाईल ती. अडचण आली मला मेसेज करा, मला कॉल करा, मी तुमच्या सर्व अडचणी सॉल्व्ह करून देईल. कोणत्याही सब्जेक्ट अप टू 10th पर्यंत, कोणत्याही सब्जेक्ट रिलेटेड, कोणताही मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, कोणत्याही सब्जेक्ट रिलेटेड. 11वी 12वी मॅथ्स, 11वी 12वी मॅथ्स, इंजिनिअरिंग मध्ये कम्प्युटर IT रिलेटेड ऑल सब्जेक्ट्स, इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्स, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, प्रोजेक्ट गायडन्स, सर्व गाईड करेल. फक्त तुम्ही माझे लेक्चर बघा आणि दुसऱ्यांना काय करा, शेअर करा. तर अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल होतं. अजून एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजेच तुमची कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. मॅथ्स मध्ये कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय आहे, फक्त प्रॅक्टिस. दुसरं एक्झाम्पल, 3x + 2y = 29 आणि 5x - y = 18. एक्झाम्पल सेम त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इथं प्लस, इथं मायनस, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. मेथड 1 कोणती आहे, इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. सो कामाला लागायचं,
3x + 2y = 29. इक्वेशन 1 म्हणजेच समीकरण 1. 5x - y = 18. इक्वेशन 2 म्हणजेच समीकरण 2. हा y आहे, इथं 2y आहे. सेम मागच्यासारखं हे नका करत बसू, हे करत नका बसू. त्याच्यासोबत हे दोन्ही वेगवेगळे आहेत. जर सगळेच वेगवेगळे असले तर x चा विचार करायचा, जर सारखे साईन असले तर x चा विचार करायचा. पण इथं साईन पण चेंज आहेत, म्हणजे जे सोपं जाईल तेच बघायचं आधी. असा घास खायचा, असा अजिबात खायचा प्रयत्न करायचा नाही. असा खाल्ला का एवढा फेरा मारून जावं लागतं, म्हणजे आपल्या अंगावरही पडतं, सगळीकडेच पडतं, सगळं सांडलं जातं. मग सांडल्यात याच्यात मग घास खाऊ की हे साफ करू अशी गमत होऊन जाते. तसं मग सोडू की कन्फ्यूज होऊ अशी गमत होऊन जाते. त्याच्यामुळे काय, जे सोपं आहे ते बघायचं, सोप्याला सोपं करायचं. म्हणून काय हे बघा. मग इथं काय की समीकरण 2 ला हे काय आहे, इथं 2 आहे, समीकरण 2 ला 2 ने गुणले म्हणजेच मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला 2 ने गुणायचं, तर मग काय इक्वेशन 2 काय, 5x - y = 18. 2 ने गुणलं म्हणजे सगळ्यांनाच गुणायचं आहे. 2 × 5x - 2 × y = 18 × 2. तर 5 × 2 10, 10x - 2y = 36. हे झालं तुमचं इक्वेशन 3 म्हणजे समीकरण 3. बघा 36 2y. हा झाला -2y, इथं आहे +2y. काय करणार, मायनस प्लस आहे म्हणजे काय करणार, ॲडिशन करणार. ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. बेरीज करायची तुम्हाला समीकरण 1 आणि 3 ची. तर समीकरण 1 काय आहे, 3x + 2y = 29. आणि दुसरं काय आहे, समीकरण -2y = 36. इथं काय बेरीज करायची, प्लस. आधीच हा प्लस आहे मायनस आहे, दोन्ही कट झाले. 3x + 10x 13x, x तसा तसा, आणि 3 + 10 13. या दोघांची बेरीज एक कॅन्सल झाले म्हणजे इथं 0 लिहिता का बसलो, काय येईल 65. दोघांची बेरीज काय येईल 65. मग x हा 13 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला तर डिवाइड होईल. तर 13चा पाडा आला पाहिजे, 13 × 5 = 65, 13 × 5 = 65. x = काय आला 5 आला. x = काय आला 5 आला. ही जी 5 ची व्हॅल्यू आहे, ही जी 5 ची व्हॅल्यू आहे ती काय करायची, सोपं इक्वेशन समीकरण. मग काय, पुट x = 5 इन इक्वेशन 2. तर मग टाकायचं 5x - y = 18. 5 y = 18. 5 × 5 = 25 - y = 18. हा मायनस आहे, सॉरी हा प्लस आहे, इकडे गेला तर मायनस होईल. -y = 18 - 25. 25 मधून 18 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आता बघा बोथ साईडला मायनस आहे, तर ते काय होतं, ते सुद्धा इलिमिनेट होऊन जातं, कारण की मायनस मायनस दोन बोथ साईडला मायनस इकडे पाहिलं होतं, प्लस ट्रान्सपोज म्हणून बोथ साईडला असतं तर काय होतं, कॅन्सल होतं. म्हणून y = 7. y = 7. म्हणजेच तुमचं सोल्युशन काय आलं, x = 5, y = 7. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता आणि असं सुद्धा लिहू शकता, x y = 5 7. कोणत्याही पद्धतीने लिहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय x ची व्हॅल्यू, तीच x ची व्हॅल्यू, जे समीकरण सोपं वाटतं त्याच्यामध्ये पुट करायची. 5x मल्टिप्लाय असतो, 5 × 5 = 25. तो तिकडे पाठवला, मायनस झाला, प्लस आहे तो मायनस ट्रान्सपोज. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेथड्स इलिमिनेटिंग वन व्हेरिएबलच्या मेथडने काय करायचं, सॉल्व्ह करायचं. हेच तुम्ही मेथड 2 ने सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू शकता. करून बघा.
जर अडचण आली तर मला मेसेज करा. दुसऱ्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह नक्कीच करून बघा. जे आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जर नाही आलं तर मग मला विचार, काही अडचण निर्माण झाली तर मला विचार. तर अशा पद्धतीने काय होतं, इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढतो. आता एक थोडं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पलमध्ये काय होतंय, ते जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये थोडे प्रॉब्लेम निर्माण होतील तुम्हाला. की एक्झाम्पल आहे तिसरं, 15x plus 17y is equal to 21 and 17x plus 15y is equal to 11 is equal to 11. तर ही बघा काय वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. याला एलिमिनेटिंग किंवा सबस्टिट्यूटिंग लगेच लागू होत नाही. कसं करणार एलिमिनेटिंग? 17x 15 17 एकत्र आणायचं, कसं आणणार? 15 17 सारखंच आणायचं म्हणजे 15 ह्या इक्वेशनला 17 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्या इक्वेशनला 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तसं केलं तर दोन्ही सेम होऊन जातील. मग कशा व्हॅल्यूज येतील आणि एवढं मोठं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्याच्यामुळे थोडी वेगळी पद्धत. जर असं असेल की याचा एक्स बघा मी लिहून घेतो, 15x plus 17y is equal to 21, याला म्हणून मी इक्वेशन 1, याला म्हणतो मी समीकरण 1. 17x plus 15y is equal to 11, याला म्हणतो मी इक्वेशन 2 म्हणजेच समीकरण 2. तर बघा लक्षात ठेवा, याचा x जो आहे याचा y आहे, म्हणजे इथं x ला काय 15, इथं y ला आला तो 15, आणि याचा जो y आहे तो याचा x आहे. y इथं 17 आहे, इथं x 17 आहे. तर असं इंटरचेंज व्हॅल्यू असतील x आणि y च्या दोन्ही इक्वेशन मध्ये, तर त्यावेळेस काय करायचं, थोडी वेगळी मेथड यूज करायची. काय करायचं, आधी ह्या दोघांची ऍडिशन करायची, मग तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. त्यानंतर ह्या दोघांची परत काय करायची, वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं, परत तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. आणि ते जे नवीन दोन इक्वेशन मिळतील, त्या दोन इक्वेशन वरून तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे कसं बघा, आधी काय करायचं, ऍड इक्वेशन 1 and 2 म्हणजे समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची तुम्हाला. मग लिहायचं 15x plus 17y is equal to 21, 17x plus 15y is equal to 11, यांची काय करायची आहे बेरीज. x तसा आपण 15 plus 17 32, 15 अधिक 17 32, ऍडिशन थोडी फास्ट करा, 9th 10th ला आहात तुम्ही आता. प्लस इथं पण 32y is equal to, यांची पण ऍडिशन 32 येते. म्हणजे सगळीकडे काय आहे 32 ने काय करा, सगळ्यांना डिवाइड करून टाका. हे जे आहे डिवाइड बाय 32, हे जे वरचं इक्वेशन आलंय त्याला 32 ने डिवाइड करायचं पूर्ण. 32x upon 32 प्लस 32y upon 32 is equal to 32 upon 32. म्हणजे 32 1 जा 32, 32 1 जा 32, 32 1 जा 32. म्हणजे काय उरलं इथं 1x, म्हणजे x लिहितो, 1x लिहित नाही आपण. 1 हा नेहमी मॅथ्स मध्ये लपलेलाच आहे, म्हणून x प्लस 1y म्हणजे y इज इक्वल टू इथं काय 1. ते एकटा प्रेझेंट असेल त्यावेळेस लिहावं लागतं. स्वतःला त्याची किंमत आहे. तो दुसऱ्यासोबत ज्यावेळेस असतो, 1 हा दुसऱ्यासोबत ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला स्वतःची किंमत नसते. पण ज्यावेळेस तो एकटा उभा असतो त्यावेळेस त्याला स्वतःची किंमत असते. म्हणून तो ज्यावेळेस एकटा असेल त्यावेळेस लिहायचं. म्हणून पहिलं हे झालं तुमचं इक्वेशन 3 म्हणजे समीकरण 3, x प्लस वाय म्हणजे काय करायचे, आधी ऍडिशन करायची. आधी काय करायचे, असं जर असलं याचा x याचा y असेल, याचा y याचा x असेल, असं जर असेल तर सुरुवातीलाच पहिली स्टेप ऍडिशन करून एक समीकरण मिळवणे. 32 आहे डिवाइड बाय 32 करायचं. इथं असे नंबर येतात जे काय असतात, जे एकाच टेबलमध्ये येतात. आता इथं 32 आलं ठीक आहे, कधी इथं
48 48 आणि इथं 16 येईल, तर सगळ्यांना 16 ने मल्टिप्लाय, इकडं सगळ्यांना 16 ने डिवाइड करायचं, म्हणजे जे येईल जो नंबर येईल, हे जे तिघं नंबर असतात हे एक टेबलमध्ये येतात एकाच्या, मग टेबलमध्ये येतात तर ते शोधायचं आणि त्या टेबलने काय करायचं, डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला एक नवीन समीकरण मिळेल. आता इथं x + y = 1 मिळालं. आता ॲडिशन झाली, पहिली स्टेप झाली ॲडिशन. दुसरं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता मी असं का लिहिलं असेल, आणखी इथं 21 आहे, 21 मधून 11 गेले पाहिजे, सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणून इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करायचं, म्हणजे समीकरण 1 हे समीकरण 2 हे समीकरण 1 मधून वजा करू. समीकरण 1 काय आहे, 15x + 17y = 21. दुसरं काय आहे, -17x + 15y = 11. आता लक्षात ठेवा, सबस्ट्रॅक्शन करताना खालचं जे पण समीकरण असतं त्यांचे साइन चेंज होतात, मायनस मायनस मायनस. या साईनला विसरून जायचं, आता या साईनला विसरून जायचं, याचं साइन मायनस झालं, याचं साइन मायनस झालं, याचं साइन मायनस झालं. मग 15x - 17x, मग हा प्लस आहे हा मायनस आहे, हे साइन विसरून जायचं. आता हे साइन सबस्ट्रॅक्शनचं साइन विसरून जायचं, सबस्ट्रॅक्शन तुम्ही मायनस मायनस करून घेतलं तर 15 आणि -17 म्हणजेच हा प्लस आहे मायनस आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. 17 मधून 15 गेले, राहिले 2, हा x असा नसा. इथं सगळ्यात मोठा कोण आहे, 15 आहे की 17? 17 मोठा आहे, तर 17चं साइन काय आहे, मायनस, तर मायनस होईल. इथं पण तेच होईल, हा प्लस आहे मायनस होईल, म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. 17 मधून 15 गेले 2, y असा नसा, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, प्लस. इथं काय होईल, हे पण मायनसच होईल. 21 मधून 11 गेले 10, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे 10 प्लस. आता बघा इथं मायनस, इथं मायनस, इथं प्लस, पण बघा इथं 2 10, म्हणजे हा जो 10 आहे हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून काय करायचं, डिवाइड बाय 2. 2 ने काय करायचं, या वरच्या समीकरणाला डिवाइड करायचं, म्हणजे -2x/2 + 2y/2 = 10/2. 2 1 जा 2, मायनस जरी असलं तरी होतो, मायनस साइन जसं तसं ठेवायचं. 2 1 जा 2 आणि 2 5 जा, म्हणजे -x + y = 5. हे काय आलं, इक्वेशन 4, समीकरण 4. समीकरण 4 म्हणजे आधी ॲडिशन केली, नंतर सबस्ट्रॅक्शन केली, बेरीज वजाबाकी करून इथे इक्वेशन 3 मिळालं, बेरीज करून सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळालं. मग हे जे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळालं त्याच्यावरून एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता त्या कशा काढायच्या बघा, ही ॲडिशन समजली, हे झालं. तर बघा काय करायचं, इक्वेशन मी इथं लिहून देतो, x + y = 1, इक्वेशन 3, त्यालाच म्हणून आपण समीकरण 3. आणि दुसरं आहे -x + y = 5, इक्वेशन 4, म्हणजेच समीकरण 4. बरोबर, हे मला इक्वेशन मिळालेली आहेत ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून मला ही 2 इक्वेशन मिळाली. आता बघा इथं x आहे, इथं पण x आहे, आणि यांचं काय सबस्ट्रॅक्शन आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मायनस आणि प्लस असलं तुम्ही काय सांगितलंय, ॲडिशन करायची. आता इथं प्लस प्लस आहे, तुम्ही म्हणाल सर y का बघायचं, प्लस प्लसच आहे ना, प्लस प्लस आहे, कॅन्सल नाही होणार, म्हणून काय करायचं, हा मायनस आहे प्लस आहे, सोपं बघायचं. असा अजिबात नाही, सरळ घास खा. बरोबर, म्हणून काय की यांची काय करायची, ॲडिशन म्हणजे ॲड इक्वेशन 3 and 4, समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. करा बेरीज. x + y = 1, -x + y = 5. यांची काय करायची, ॲडिशन. हा प्लस आहे, हा मायनस आहे, इलिमिनेट होईल. y + y, कोणी नसलं तर कोण प्रेझेंट असतो, 1, म्हणजे 1 + 1 2, आणि y असा नसा, आणि 1 + 5 6, 1 + 5 6. हा मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला तर डिवाइड होईल. 6/2, y = 2 3 जा 6, 2 3 6, म्हणजे किती, y ची किंमत किती आली, 3.
ही y ची किंमत आहे, ही याच्यामध्ये तुम्हाला पटेल त्याच्यामध्ये टाकायची, एक टाकायची. मी टाकतो इक्वेशन 3 मध्ये. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. y इज इक्वल टू 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकली रे. बरोबर. तर ही काय केली, टाकली. मग हे समीकरण 3 x प्लस वाय इज इक्वल टू 1, x प्लस y ची किंमत काय आहे 3 इज इक्वल टू 1. हा इकडे प्लस आहे, ट्रान्सपोज केला तिकडे मायनस होईल. 1 मायनस 3 3 मधून 1 गेला 2, मोठ्या संख्येचं चिन्ह बिग नंबरचं साईन मायनस, x ची व्हॅल्यू आली -2. x ची व्हॅल्यू आली -2. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जर काय सांगितलं, जर याचा समीकरण 1 चा इक्वेशन 1 चा जर x इक्वेशन 2 चा y असेल आणि इक्वेशन 1 चा y हा इक्वेशन 2 चा x असेल, अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा ऍडिशन करायची, इक्वेशन 3 फॉर्म करायचं. इक्वेशन 3 फॉर्म झालं तर परत त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची, इक्वेशन 4 फॉर्म करायचं. मग त्या इक्वेशन 3 आणि 4 चं काय करायचं, साइन बघायचं. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस मायनस असलं तर ऍडिशन करायची. ऍडिशन केली की मग तुम्हाला y आणि x ची किंवा x आणि y ची व्हॅल्यू येईल. अशा पद्धतीने तुम्हाला सोल्युशन मिळालं. सोल्युशन काय आलं, सोल्युशन म्हणजे उकल. मराठीवाल्यांना उकल काय आलं, x बरोबर -2, y बरोबर 3. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता ब्रॅकेटमध्ये xy काय आला -2, 3. समीकरण आहे ना, मग ते तुम्हाला असं सॉल्व करायचं आहे पोरांनो. तुम्हाला ते असं सॉल्व करायचं आहे, तुम्हाला असं इक्वेशन बनवायचं आहे. हे इलिमिनेटिंग वगैरे याच्यामध्ये नंतर आहे, तर आधी समीकरण बघायचं. म्हणून काय, देखो जानो और फिर उस पे टूट पड़ो, बिना देखे बिना जाने उस पे टूटने का नहीं. लक्षात आलं. जेवण न बघता जेवण करायचं नाही. काही गोष्टी आपल्याला आवडत नाही म्हणून न बघता जेवण करायचं नाही. चालूच कपाट अजिबात नाही, तसं करायचं नाही. आधी बघा, समजून घ्या आणि मग एक्झाम्पल सॉल्व करायला लागा. मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, ओनली प्रॅक्टिस. तीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून दिले. तुमची एक्सरसाइज ओपन करा, त्याच्यामध्ये एक्सरसाइज सॉल्व करा. अडचण आली तर मला मेसेज करा, माझा नंबर स्क्रीनवरती आहे. मी स्वतःच लेक्चर घेतोय, त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम मी चांगल्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की अवेलेबल आहे, विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. बाकी कोणासाठी नसेल, पण विद्यार्थ्यांसाठी 100% अवेलेबल आहे. तुमच्या समस्या माझे उत्तर. दोघं मिळून काय करू, प्रत्येक सब्जेक्ट काय करून टाकू, एकदम सोपा करून टाकू. तुम्ही अभ्यासामध्ये जीव द्या, मी शिकवण्यामध्ये जीव देतो. तुम्हाला ससा बनवण्याचं काम करणार नक्कीच, पण तुम्ही कासव म्हणून शर्यतीत उतरा. म्हणजे तुम्ही आपोआप हळू 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 स्टेप्स घ्यायला सुरुवात करा.
तुम्ही स्टेप्स घेतल्या त्यावेळेस तुमचं हे होईल. गाडी लगेच चौथ्या गिअरमध्ये कधीच सुरू होत नाही, तिला काय करावं लागतं, मोमेंटम द्यावा लागतो. तसंच सगळ्या सब्जेक्टचा आहे. म्हणून काय करा, तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. बेसिक गोष्टी जाणून घ्या, बेसिक गोष्टी शिका, भविष्यात खूप कामाला येतील. ते मार्क्स पर्सेंटेज काय असतील ते नंतर बघू, पण बेसिक गोष्टी जो अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तो शिकण्याचा प्रयत्न करा, परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यात कामाला येणार आहे. बरेच लोक म्हणतात सर ट्रिग्नोमेट्री कुठे कामाला येणार आहे, तर पुढे शिका. तसं तुम्ही 8वीलाच प्रश्न करता सर ट्रिग्नोमेट्री कुठं कामाला येणार आहे, येईल. सर्वच गोष्टी होतील, प्रत्येक गोष्टीचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकायला त्याने तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढते, थिंकिंग पॉवर वाढते. तुम्हाला प्रेशर, तुमच्या डोक्याला प्रेशर देतात, ते प्रेशर तुम्ही हँडल करू शकता की नाही ते तुम्हाला शिकावं लागतं. मग ते प्रेशर हँडल करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला ते चॅप्टर निवडलेले आहे त्याचं कारण आहे तुमच्यावरती, तुम्ही ते प्रेशर कसं हँडल करू शकता. ते तुम्हाला जमतं का, ज्याला जमतं तो पुढेही त्या गोष्टी करू शकतो, पुढेही बाकीच्या गोष्टी ज्या येतील ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणून तुम्हाला या गोष्टी दिलेल्या आहेत, प्रेशर हँडलिंग सिच्युएशन तयार करून राहिले. फक्त शिक्षणामध्ये अजून खूप मोठी क्रांती होणं गरजेचं आहे, ती बघू आता कधी होईल ती. पण तुम्ही फोकस सोडू नका. तुमची क्रांती तुम्हालाच करायची आहे, तुमचं रिव्हॉल्युशन आहे, तुमचंच आहे. तुम्ही शिकलात तर रिव्हॉल्युशन कराल, नाहीतर हमारा नेता जिंदाबाद, हमारा नेता जिंदाबाद हेच करण्यात आयुष्य जाईल, त्याच्यात आयुष्य घालू नका. बरोबर. अशा पद्धतीने काय की एक सायमल्टेनियस इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची, त्यातून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, हे 2 मेथड आपण बघितल्या. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण तुम्ही काय करा, घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यासावरती लक्ष ठेवा, अभ्यास जोरात करा. करोना आहे, शाळा नाही म्हणून घरी बसून राहू नका, फक्त बसा खा प्या असं नका करू. तर दिवसातून 2 ते 3 तास, 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दिवसातून 2 ते 3 तास अभ्यासावरती फोकसच केला पाहिजे. जो तुमचा पिरियड, लोक तुम्ही म्हणता करोनाच्या काळात काय अभ्यास करायचा नाही, चालू ठेवा. बुद्धीला बुंदी नाही बरं का, बुद्धीला गंज नका लागू देऊ. त्याला गंज लागला ना तर मग संपला विषय, मग खूप मेहनत करावी लागते तो गंज काढण्यासाठी, घासण्यासाठी. म्हणून काय की तुमची रेग्युलर प्रॅक्टिस जी आहे ती सुरू ठेवा. माझे व्हिडिओ बघा, शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, रिलेटिव्हजला शेअर करा, ज्याला ज्याला गरज आहे त्याला शेअर करा. ओके. अशा पद्धतीने आपण काय बघितलं आज, सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्याचं सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल कसं ओळखायचं, त्याचा जनरल फॉर्म काय, हे सर्व आज आपण बघितलं. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके. तर अभ्यासाला सुरुवात करा. ओके. थँक्यू. धन्यवाद.